गुड मॉर्निंग मित्रांनो, आपले सगळ्यांचे नवीन एका व्लॉगमध्ये स्वागत आहे. आंघोळ नाही झाले आणखी. बघा तिथं पाणी तापवायला सगळं सामान घेऊन आलेत. सगळं पत्र आणलेत. बरोबर आहे. मला जाळे मारायला तर एक फिराय पाहिजे ना तुम्हाला जागा. मग सगळं मारते का एवढं हा बरोबर आहे की पण तेवढं लागतंय तेवढं पण जाळे ना. मित्रांनो आता आम्ही इथं आलेलो आहे. हो आता हे पण न्यायचंय वाटतं. हे पण खाली करायला चालू आहे इथलं. हो आता हो इथलं ही भरायला चालू केलंय. मित्रांनो आता मम्मी आणि सर्व सामान गावात गेलेलं आहे. इथलं हे पण नेलं, ते सगळं नेलं. आता तिकडचं कट्टर वगैरे सगळं काय नेलंय. आणि आता आहे मी आणि तेजश्रीच घरी. मित्रांनो आता पप्पाचा फोन आलता आणि पप्पाने सांगितलंय की ते घरातलं आहे ती पण कपाट वगैरे ती पण घेऊन जाणार आहे. सगळं कपाट वगैरे वगैरे सर्व काही घेऊन जाणार आहे. हो का, ही कपाट पण न्यायला लागलेत. इथं हा बेड, इथं टेबल, इथं ती मगाचं कपाट, तिकडं फ्रीज, आतमध्ये फ्रीज आहे बरं का ती. हे सगळं घेऊन चाललो आता गावामध्ये. हो का, गेलं सगळं गेलं आता. मित्रांनो आता बघा मी कोणत्या घरी आहे ते मला सांगू शकता का तुम्ही? आता तुम्हाला इकडचं दाखवतो. हो का, आता लास्टच आम्ही ह्या घरात आज असणार आहोत शक्यतो. पुन्हा इथून पुढे आता सगळं सामान गेलंय. हो का, रानात जाऊन किती खेळायचो आपण, किती मस्ती खेळायचो तिथे, बॅट बॉल खेळायचो लहानपणी. सोडूच वाटत नाही. पण तुला सोड वाटत आहे? काय वाटतंय तुला? ना आता आपण गावात जाऊन राहणार. गावात जाऊन राहायला काहीच वाटत नाही. तिथं काय फिलिंगच येत नाही. असं म्हणजे म्हणतात ना, लहानपणापासून जिथं घालवलंय तीच आपल्याला चांगलं वाटतं. तसंच आहे ही इथंच, हेच वातावरण चांगलं वाटतंय. कारण की इथं कुणी काय नाही, इथं आसपास जास्त माणसं नाहीत वगैरे. आणि त्याच्यामुळं खूप छान असं नाही का, एकदम स्वतंत्र असलेलं वाटतं. पूर्ण असं मोकळेपणा वाटतोय. तिथं कसं इथं जवळपास घर आहेत. आता व्लॉगिंग होईल की नाही माहीत नाही, कारण की तिथं आसपास सगळीकडे घरच आहे. इथं दररोज गाई शेळ्या सोडत होती, शेळ्यांना खाया प्यायला देत होती. आम्ही तिकडं खेळत होतो जाऊन रानामध्ये. या आठवणी जपून ठेवूया. हवा घर असं दिसत होतं. कसं दिसतंय घर? हो हा पूर्ण एरिया. बरं आहे तरी पण मी व्हिडिओ बनवतो म्हणून, कारण की मग व्हिडिओमध्ये तर बघता येईल कधी तर आम्ही असं केलं होतं. हो का, इथं गाईनं पहिल्यांदा बुर्जी बनवली होती इथं बसून. पुन्हा रुक्मिणीनं इथंच चपात्या पहिल्यांदा बनवल्या होत्या. दीदी तर पण इथंच स्वयंपाक बनवायला शिकली होती. दीदीचं लग्न इथंच झालं. खरंच मम्मीनं तर लय काय 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 इथं केलं होतं. आमचं तर सोडा, मी तर आणि गाई तर शाळेत होतो जास्त. पण माझी मम्मी मागच्या 16-17 वर्षापासून इथंच राबते, दररोज कामं करते, दररोज सगळं मम्मी व्यवस्थित केलं होतं. आता तिला किती वाईट वाटतं माहिती आहे का? बाळाला म्हणूया हां, तसं वाटत आता लहानपणापासून इथं. अगं बाळ आणखी लहान आहे त्यामुळे त्याला काय एवढं वाटत नाही. आता दिदी बघ, दिदीचं लग्न आता तिथनं आली ना घरनं तिच्या, मग तिला आल्यानंतर ना लय उदास वाटणार. इथंच तिचं लहानपण पूर्ण गेलंय.
इथंच दीदीनं मार खाल्ला, इथंच सगळं शिकली, इथंच सगळं काय इथंच केलं लेकरानं. काय करते ग? या घराची मज्जा घेते काय? हाय तोपर्यंत मम्मी करू देत नाही म्हणून असं उड्या मारून घेते काय मम्मी ना.